श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आजचा हा स्वामी संदेश जो शेवटपर्यंत ऐकेल त्याला 10 मिनिटात गोड बातमी मिळणार आहे आणि त्यामुळे तो खूप जास्त आनंदी होणार आहे। त्यामुळे तुमच्याजवळ हा संदेश आला असेल तर याला दुर्लक्ष करू नका, संपूर्ण शेवटपर्यंत ऐका। तुमच्या जीवनात नक्की चमत्कार होईल आणि त्यासोबत या संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा, कारण तुमच्यासोबत त्यांच्याही जीवनात चमत्कार होईल। हा आपला स्वामी संदेश सुरू करण्याअगोदर तुम्ही आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा। त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल। आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी म्हणतात, निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे। नकळत तुझ्यासमोर एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होतील। माझे नाव तुझ्या ओठावर असताना तू घाबरतोस कशाला? कोणतेही कारण असू दे, तू घाबरू नकोस। स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव, सगळे चांगलेच होणार आहे। श्री स्वामी म्हणतात, जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे देव कधीच वाईट होऊ देत नाही। स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी माऊली। उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा। दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभवती फिरकणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे। डोळ्यातले पाणी पुसतील स्वामी, ओठावर हास्य देतील स्वामी। श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझे रक्षण करतील स्वामी। अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छत्रछाया। अक्कलकोटी आहे तुमचा निवास, तुमच्या कृपेने सुखी होतो जीवन प्रवास। स्वामी सांगतात, मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते। विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असतं। स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो। आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही, त्याच्या पुढे दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा। स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव। बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव। कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही। ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची आवश्यकता राहत नाही। स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका। उलट त्यांना माफ करा। कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब घेईल। जेव्हा सगळं संपलं असं तुला वाटत असेल तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो, हेही लक्षात ठेव। स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मातच ठरलेलं असतं। येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते। काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात। म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो। तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता। अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे। कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये। वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वेळ वाईट वेळ सांगून येत नाही। स्वामी सांगतात, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे। म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं। परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त होतो की
परमेश्वरांनी आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो। आधी नकारात्मक विचार सोडा, पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होत जातील। तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्मही। स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याअगोदर आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी, आणि सुखदुःखांच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे आपले स्वामी। माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो। म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा। आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा, आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी। चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे। कर्तव्य म्हणजे धर्म आणि प्रेम देव आहे। सेवा ही पूजा आणि सत्य हीच भक्ती आहे। इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे। कोणाचेही मन न दुखवता माणुसकी जपत राहायचे। आयुष्याची लढाई प्रत्येकाला एकट्यालाच लढावी लागते, कारण लोक फक्त सहानुभूती देण्यासाठी असतात, साथ देण्यासाठी नाही। लोकांची तराच अजब आहे। स्वतःच्या दुःखाला नशीब म्हणतात आणि इतरांच्या दुःखाला कर्माची शिक्षा। सातत्यपूर्ण प्रयत्न केले की जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करता येते। ज्यांची वेळ वाईट आहे त्यांची साथ कधीच सोडू नका, परंतु ज्यांची नियत खराब आहे त्यांच्या सावलीला सुद्धा जवळ करू नका। एखाद्याला त्याच्या चुकासाठी क्षमा करण्याइतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख मात्र होऊ नका। माणूस बाकी गोष्टींमध्ये कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे। दगडाचाही एक गुण घेण्यासारखा असतो, कोणत्याही ऋतूत त्याला पाझर फुटत नाही। महत्त्व असतं ते फक्त गरजेला आणि वेळेला। म्हणूनच तर एरवी हाकलला जाणारा कावळा 10व्याला बोलावला जातो। नातीही हातामध्ये पकडलेल्या वाळूसारखी असते, जास्त बंधने लादल्याने निसटून जातात। तुम्ही खरे लिहायला आणि बोलायला घाबरत असाल तर समजून जा की तुम्ही गुलामीकडे वाटचाल करत आहात। आपले सुखदुःख कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात। शब्दाची निवड चुकली की वाक्याचा अर्थ बदलतो, आणि माणसाची निवड चुकली की आयुष्याचे गणित बिघडते। कोण हसवून गेला, कोण फसवून गेला हे फारसं महत्त्वाचं नाही। अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवतं हे महत्त्वाचं आहे। काही माणसं राग मनात ठेवून गोड बोलतात, त्यांच्यापेक्षा प्रेम मनात ठेवून रागाने बोलणारी माणसं खूप चांगली असतात। आईवडिलांमुळे होतो आपल्या जन्माचा उद्धार, कधी न फेडता येती त्यांचे अनंत उपकार। तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता, आणि तुमच्या सवयी तुमचे भविष्य नक्की बदलू शकते। प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण आपण हे विसरतो की त्याच्यासाठी आपणही समोरचा माणूस आहोत। वेळ आणि परिस्थितीसोबत छंद बदलायचे असतात, आपली माणसं नाही। हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर जगातल्या कुठल्याही मंदिरात किंवा घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून उपयोग नसतो। व्यापारी माणसाकडून माणुसकीची अपेक्षा ठेवू नका, कारण अशी माणसं फायदा असेल तरच संबंध ठेवतात। आयुष्यात कधीही कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही। असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा। श्री स्वामी समर्थ सांगतात, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते। क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनतो। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. 2 गोष्टी कधी संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. हे संपलं की माणूसच संपला. श्री स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातूनच खरे समाधान लाभते. स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. खरे समाधान ही नीती आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, बाळा कोण कसं वागतोय याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार. तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजावण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजावता. तू स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस असं होईल. तू निश्चित पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठी. तुझे तू कर्म नीट करत जा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्याची प्रत्येक सकाळ काही अटी घेऊन येते आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ काहीतरी अनुभव देऊन जाते. त्यामुळे प्रत्येक आयुष्यातला दिवस हा महत्त्वाचा असतो. स्वामी म्हणतात, स्वभाव इतका चांगला ठेवा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. त्या व्यक्तीशी कधीच खोटं बोलू नका ज्या व्यक्तीला तुमच्या खोट्यावर सुद्धा विश्वास आहे, कारण या जगात अशी लोक खूप कमी असतात. प्रत्येक श्वासात तुमचे नाव असावे, प्रत्येक दिशामध्ये तुम्ही दिसावे. मी डोळे उघडताच स्वामी तुमचे चरण पाहावे. स्वामी सांगतात, स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडणार नाही. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीच होणार नाही. ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण. स्वामी सांगतात, कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा, एके दिवशी तुम्हाला अशाच गोष्टीचा सामना करावा लागेल. आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे. फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही उत्तरं शोधून सापडत नाहीत, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात. स्वामी सांगतात, अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं. अपयश थकू शकतं, तू नाही. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. स्वतः जिंकायचे आहे की दुसऱ्याला हरलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे, कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेल्या पाण्यात आनंद मिळतो. स्वामी सांगतात, आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रॉब्लेम हे येतच राहणार, त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे. आपला स्वभाव हा सूर्यासारखा ठेवा. सूर्याला उगवण्याचा अभिमान नसतो आणि मावळण्याचा अपमान नसतो. स्वामी म्हणतात, माणूस हा असा प्राणी आहे जो आयुष्यभर पैशासाठी धावून आरोग्य गमावतो आणि म्हातारपणी आरोग्यासाठी सर्व पैसा गमावतो. विशेष म्हणजे तो वर्तमानात भविष्याची चिंता करतो. वर्तमान आणि भविष्य दोन्ही गमावतो. तो असा जगतो की त्याला वाटते की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. त्यामुळे आपण कायम वर्तमानात जगलं पाहिजे. अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला जातो. स्वामी सांगतात, माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. स्वामी म्हणतात, संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. पैशाचा माज फक्त
माणसापुढे चालतो, कर्मापुढे भले भले भीक मागतात. त्यामुळे आपले कर्म हे नेहमीच चांगलेच ठेवावे. खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यामुळे नाही तर आपल्याकडे असलेल्या उत्तम विचारामध्ये असतो. त्यामुळे नेहमी आपले विचार चांगले ठेवा. मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेले आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नाही. सुखासाठी पैसा गरजेचा असतो, तेव्हाच जेव्हा आपल्या सुखाचा संबंध थेट पैशामुळे येणाऱ्या आनंदातून असतो. पैसा देऊन भेटणारं सुख म्हणजे महागडे मोबाईल, गाडी व नादादी खर्च. या गोष्टी नसतील तर आपल्या सुखात काहीच गोडवा उरणार नाही असं आपण गृहीत धरतो. पण जर आपण आपल्या सुखाला या प्रकृतीसोबत, संसारासोबत, अध्यात्मासोबत व आपल्या सत्कार्यासोबत जोडून ठेवलं तर या गोष्टी तुम्हास कधीही दुःखाची झळ बसू देणार नाही व यात कसलाही अधिक खर्च होणार नाही. तेव्हा पैसा हा जीवनात एक उद्देशून आलेला असतो. त्यासच आसक्त राहणे व आपले सुख केवळ त्यावर अवलंबून ठेवणे हा या कलियुगातला सर्वात मोठा शुद्ध मूर्खपणा आहे. मला माहीत आहे की तुम्ही थकला आहात. मला माहीत आहे की शारीरिक आणि भावनिक वादांनी तुम्हाला पिळून काढले आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे जावेच लागेल. कोणासाठी किंवा इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी, आपल्या भूतकाळासाठी, ज्याला आपण भविष्यात काहीतरी करून दाखविण्याचे वचन दिले आहे. कधीकधी आपल्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आपण स्वतः बनले पाहिजे. स्वामी सांगतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. स्वामी म्हणतात, स्वतःची किंमत योग्य वेळी कळाली पाहिजे, नाहीतर आयुष्याचा होणारा तोटा हा आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप जास्त असतो. स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. स्वामी म्हणतात, जर कोणाची आठवण तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर समजून जा की त्यांच्याही हृदयात तुमची आठवण आहे. अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले व वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्या कर्माचा परिणाम आहे. त्याला देव काय करील. प्रारब्धाचा संबंध ध्येयापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध्या रूपाने राहत नाही. आपण स्वामीजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझे मी पण काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. जो कोणी भक्त सेवेकरी दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिक निष्कपट भावनेने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल वा त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याच्या कैवार मी स्वतः घेतो. अशा भक्ताच्या पाठीशी मी सदैव असतोच. कोणी विचारलं आयुष्यात काय गमावलं आणि काय मिळालं, तेव्हा सरळ सांगा की जे गेलं ते माझं नव्हतंच, जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठीच ठेवलं होतं. जिथे मी जास्त काही मागत नाही आणि स्वामी मला कधीच कमी पडू देत नाही. मी सांगतात, ओटात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसेच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. स्वामी म्हणतात, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. भोग हे भोगावेच लागतात, त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगले असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते.
सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी दुःखे आणि सुखे त्यांनी स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो, डोक्यातला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस, वाटायला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असूनसुद्धा दूरचे. हेच जीवनाचे सत्य आहे. श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने आर्ततेने हाक मारली असता ते तत्काळ ओढ देतात. ते स्मर्तुगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत तुम्हा आम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्याइतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख होऊ नका. हे मना, तुला जीवनात चमत्कार हवा असेल तर स्वामींना तळमळीने पुकार, स्वामींना तळमळीने आळव. अरे इतक्या तळमळीने स्वामीनाम घे की डोळ्यातून भक्ती अश्रू आले पाहिजे. बघ, तुझी तळमळ स्वामीपर्यंत नक्की पोचेल आणि तुझ्या जीवनात नक्की चमत्कार होतील. स्वामी म्हणतात, काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे हे लक्षात ठेवा. हे मना, किती संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व शक्य आहे. स्वामी सांगतात, चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती चूक कशी सुधारायची हे सांगणारे खूप कमी असतात. त्यामुळे अशी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल तर त्यांना जपा. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. स्वामी सांगतात, घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया, सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवायस मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. क्षण सुखाचे, 2 क्षण दुःखाचे, हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्यांचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. कडू गोळी कधीही चावत नाही तर ती गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारखे कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चावत चगळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल.
एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असूनसुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मागणे आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो. जगात असे कोणतेही पाप नाही की जे स्वामीनामासमोर राहू शकेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. स्वामीनाम हे त्याचे रूप आहे, म्हणून स्वामीनामाचे सतत अनुसंधान ठेवावे. सुंदर क्षणाची वाट पाहण्यात वेळ दडवायचा नसतो. जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. जीवनाचे 2 नियम आहेत, बहरायचे फुलांसारखे आणि पसरायचे सुगंधासारखे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. स्वामी सांगतात, सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असाच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. त्यामुळे आपली सोबती चांगली ठेवा. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे स्वामीशिवाय कोणालाच माहीत नाही. म्हणून आयुष्याचा विचार जास्त न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊन जाऊ नका, कारण कधीकधी गुच्छातील शेवटची चावीसुद्धा कुलूप उघडू शकते. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. माझ्या स्वामी महाराजांनी मला शिकवले, तू कोणाचं वाईट चिंतू नको, तुझं वाईट कधी होणार नाही. तू कोणाला दुखवू नको, तुला कोणी दुखावणार नाही. तू कोणाबद्दल वाईट बोलू नको, तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही. तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाहीस. सेवा करत राहा, सेवा करायला प्रवृत्त कर, तुला मी कधीही एकटं पाडणार नाही. स्वामी सांगतात, रागात कोणताच निर्णय घेऊ नका, कारण रागात घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचा सिद्ध होतो. शांत डोक्याने निर्णय घ्या, कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही. मीही चुकू शकतो हे आपण एकदा मान्य केलं की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात. स्वामी म्हणतात, हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते आणि हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीच्या जिभेवर सतत पैशाची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन घडत नसते. गुरु जे सांगेल ती प्रेरणा असते. गुरुने सांगितल्यावर आपल्या मनात जे निर्माण होते, आपली दृष्टीसमोर जे येते ते सूक्ष्म चैतन्य असते. गुरु जे बोलतात ती साक्षात आपल्या दिवसाची, आपल्या जीवनाची एक साक्ष असते. आणि त्यांचे जे आपल्याकडे पाहणे असते ते केवळ पाहणे नसते, तर तो सूक्ष्म असा आपल्या पाठीशी असतो आणि आपली गाठ मात्र सख्याशी असते. सखा आपल्याला भेटला की आपल्याला सूक्ष्म असे चैतन्य जाणवते. आपल्याला मनामध्ये एक समाधान प्राप्त होते. स्वामी म्हणतात, हे नेहमी लक्षात ठेवा, जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद, प्रेम असो किंवा दुःख. जेव्हा जेव्हा आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच. स्वामी सांगतात, जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं. स्वामी म्हणतात, तुम्ही कोणालाही पूजा, सर्व रूपे माझीच आहेत. तुम्ही कोणाचीही भक्ती करा,
ती मलाच मिळणार आहे. जसं सर्व नद्या एका सागराला मिळतात, तशा फक्त स्वरूप आणि नाम वेगळे आहेत, पण तत्त्व एकाचं आहे. जिथे हात जोडाल तिथे मूर्ती माझी असेल, ज्यांची कीर्ती गाल ती कीर्ती माझीच असेल, आणि जिथे डोकं ठेवाल तिथे चरणही माझंच असेल. एखाद्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नीतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे, जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासाल तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त सद्गुरूकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळाला आहे ते अत्यंत भाग्यवान आहात. या साबणाचा वापर अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. जाऊ द्या, पावन व्हा. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदी राहा. ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागला आहे. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एकतरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा, ज्यांच्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करते. आयुष्यात बऱ्याच ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं जास्त महत्त्वाचं असतं. एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली ना, की मग कुणी सोबत नसलं तरी दुःख होत नाही. स्वतःवर प्रथम विश्वास ठेवा, कायम आनंदी राहाल. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही. तुमचं स्पष्ट बोलणं काही लोकांना खटकत असतं, म्हणून सुद्धा अशी लोक तुमचा तिरस्कार करत असतात. त्यापासून थोडं आपण लांबच राहिलं पाहिजे. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो थोडा संयम. लिहिताना जपावे ते अक्षर मनातले, रडताना लपवावे ते पाने डोळ्यातले, बोलताना जपावे ते शब्द ओठातले, आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले. जीवनात दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त आपल्या मनामध्ये चांगली भावना पाहिजे. वाईट कसं वागावं यासाठी मनुष्याला शिक्षणाची गरज नसते, पण चांगलं कसं वागावं यासाठी शिक्षणाची गरज नक्की असते. नशिबाला दोष का द्यावा? स्वप्न आपले असतील तर प्रयत्नही आपलेच असावे. कोणी माझं वाईट करतोय हे त्यांचे कर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही, हा माझा कर्म. जी माणसं समजावूनसुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही. आलो एकटा, जाणार एकटा. कशासाठी मग आटापिटा? का निवडाव्या वाकड्या वाटा? कुणी लुटले त्याने आपले काय लाटले? होतो त्याची नशिबी त्याला ते भेटले. का करावी खंत उगी? मुळी नव्हतेच जे आपले, होते ते दुसऱ्याचे, फक्त माझे म्हणून ते जपले. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात. चूक झाली तर माफ करा, पण प्रेम कमी करू नका, कारण चूक हे आयुष्याचं एक पान आहे, पण नाती आयुष्याचं पुस्तक आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. सतत आनंदी राहा. इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होईल. मस्तक थोडं वाकून बघा, अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मनही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवून बघा, दुःखाचं काळ निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करा, आनंदातच जग दिसू लागेल. सगळेच सुंदर असतात. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप. आपण कुठलीही सुंदरता बघतो हे महत्त्वाचं,
देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवले आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असो वा दूरचे. नशीब हे आळशी लोकांसाठी असते, यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असते. स्वामी सांगतात, इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचं आहे. म्हणून कोणालाही काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षाही खूप मोठं असतं. असेच प्रेमळ स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी सांगतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातून खरे समाधान लाभते. माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळ ही आपली पावलं चुकीच्या दिशेने सरकत नाही. स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामीराज भेटी. स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामीवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. जर आपण स्वामींची निष्काम निष्कपट सेवा करत असाल तर विश्वास ठेवा, स्वामी कोणाचेही काहीच ठेवत नाही, उलट हजारो पटीने वाढवून देतात. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. श्री स्वामी म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. जेव्हा सगळंच संपलं असे वाटते तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल: आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा. स्वामी म्हणतात, कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसरून द्यायचं. सुख म्हणजे तेच असतं. स्वामी सांगतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका. तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरं जाण्याची, त्यांना 2 हात करायची ताकद द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही. खूप दुःख आहे जगात, अपार दुःखही आहे जीवनात, पण तरीही सुंदर आहे जीवन, कारण स्वामीप्रती भक्ती आहे मनात. स्वामी सांगतात, त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे.
काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात जर स्वामी असतील तर विजय तुमचाच होणार. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार स्वामींचा डाव, स्वामी आहेत पाठीशी. तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म. स्वामीवर ज्यांचा विश्वास असतो त्यांना स्वामी कशाचीच कमी पडू देत नाही. स्वामी सांगतात, जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, स्वामी काठाही टोचू देणार नाही. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते, आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर आपल्या मदतीला धावतात ते स्वामी. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी. आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे आपले स्वामी. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. असल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी उभा आहे तुझ्या पाठीशी, असे म्हणतात ते माझे स्वामी. स्वामी सांगतात, चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय चूक की बरोबर याचा विचार करायचा नाही. निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं. जीवनात एक क्षण रडून जाईल तर दुसरा क्षण हसून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकून जाईल. स्वामी सांगतात, इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचं आहे. म्हणून कोणालाही काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षाही खूप मोठं असतं. असेच प्रेमळ स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी सांगतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातून खरे समाधान लाभते. माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळ ही आपली पावलं चुकीच्या दिशेने सरकत नाही. स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. पूर्व पुण्याई होत्या गाठी, म्हणून झाल्या स्वामीराज भेटी. स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामीवर सोपवा, आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. जर आपण स्वामींची निष्काम निष्कपट सेवा करत असाल तर विश्वास ठेवा, स्वामी कोणाचेही काहीच ठेवत नाही, उलट हजारो पटीने वाढवून देतात. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी
त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. श्री स्वामी म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. जेव्हा सगळंच संपलं असे वाटते, तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल: आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा. स्वामी म्हणतात, कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसरून द्यायचं. सुख म्हणजे तेच असतं. स्वामी सांगतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका. तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरं जाण्याची, त्यांना 2 हात करायची ताकद द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही. खूप दुःख आहे जगात, अपार दुःखही आहे जीवनात, पण तरीही सुंदर आहे जीवन, कारण स्वामीप्रती भक्ती आहे मनात. स्वामी सांगतात, त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात जर स्वामी असतील तर विजय तुमचाच होणार. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार स्वामींचा डाव, स्वामी आहेत पाठीशी. तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म. स्वामीवर ज्यांचा विश्वास असतो त्यांना स्वामी कशाचीच कमी पडू देत नाही. स्वामी सांगतात, जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, स्वामी काठाही टोचू देणार नाही. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर आपल्या मदतीला धावतात ते स्वामी.
जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी, आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे आपले स्वामी. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. असल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकटसमयी भिवू नकोस, मी उभा आहे तुझ्या पाठीशी असे म्हणतात ते माझे स्वामी. स्वामी सांगतात, चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय चूक की बरोबर याचा विचार करायचा नाही. निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं. जीवनात एक क्षण रडून जाईल तर दुसरा क्षण हसून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकून जाईल. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हालाच शोधत येतील. स्वामी सांगतात, माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणूस माणुसकी विसरू लागतो. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणण्याची हिंमत ठेवतात. परिस्थितीची जाणीव असली की पावले मापात पडतात. स्वामी सांगतात, काही नसताना जे तुमच्यासोबत आहे ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच जिवलग होतात. आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक धडा. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंका नाही. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. स्वामी म्हणतात, काही व्यक्तीसाठी आपण काही काळापुरतंच खास असतो. नात्यांची माळ जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर ती माळ छोटी होते, कारण भावनेचे काही मोती निसटून गेलेले असतात. कोण म्हणतं आयुष्य एकदाच भेटतं, देव रोज तुम्हाला नवीन सकाळ देत असतो. आयुष्य जगण्यासाठी कसोटी फक्त हीच असते, रोज मिळणारं आयुष्य तुम्ही ते कसं जगताय. स्वामी म्हणतात, माणसाने आनंदाच्या भरात आणि दुःखांच्या पुरात कधीच वाहून जाऊ नये, कारण अशा वेळी दोघांचा पण अंदाज येत नाही. वाईट वेळ ही कधीकधी मजेदार असते. जेव्हा जेव्हा ती येते तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळतो. मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान. स्वामी म्हणतात, ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एखादा शब्द बोलतो, आणि नाते ज्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे उघडतो. माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवेत. स्वामी म्हणतात, माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. काही लोकांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चूक ही मौल्यवान ठरते. स्वामी म्हणतात,
स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा. हेच खरं आयुष्य आहे. आयुष्यातील चुका खोडत्या जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार. नशिबात जे लिहिलं त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. जीवनात असतील लाखो विघ्ने जरी स्वामी राय ती नष्ट करी. मजपासून झाले कुणी दूर तरी स्वामी साथ जन्म भरी. रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त स्वामीच असतात. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही. कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. स्वामी आपल्याला सांगतात, पाठीमागे लागलेले संकटेच पुढे जाण्याचा मार्ग मोकळे करत असतात. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावे लागते. लोक म्हणतात पैसा जवळ ठेवा, वाईट काळात कामाला येईल. पण स्वामी म्हणतात दररोज नामस्मरण करा, वाईट काळच येणार नाही. आपल्या स्वामींवर आणि त्यांच्या कृपेवर निशंक होऊन विश्वास ठेवा. त्यांची नित्य भक्ती करा. एक दिवस स्वामींची अशी कृपा होईल की मागायला काहीच उरणार नाही. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. फक्त मनापासून त्यांना एकदा हाक मारा. स्वामी सांगतात, जीवनामध्ये नेहमीच सल्ल्यांची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. फार मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणजे एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित केलेला क्षण. स्वामी म्हणजे मीपणापासून अलिप्त मन. स्वामी म्हणजे जहाजाला तारणारी सागराची लाट. स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. स्वामी सांगतात, असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख जाणवत नाही. श्री स्वामी समर्थ नामात मन रमवा, गुंतवा, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्याचा सर्व मार्ग समोर दिसतील. काळजी सोडा, नामस्मरण करा. स्वामी सांगतात, नाती नक्कीच जपावी पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर राहण्याची तयारी पण असावी. स्वामी सांगतात, कोणतेही कारण असो रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा. त्रास फक्त तुम्हालाच, मन शांती सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. मनी आहे आस स्वामींच्या सहवासाची, ओढ जीवाला फक्त त्यांच्या आशीर्वादाची. स्वामी म्हणतात, तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होणार नाही. आपल्या अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते. इतरांकडे केवळ सल्लेच असतात. स्वामी सांगतात, माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे. कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो. त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तोच जीवनात यशस्वी होतो.
काही वस्तू जवळ गेल्यावर न मागता मिळतात. जसे बर्फाच्या जवळ गेल्यावर थंडावा मिळतो आणि अग्नीच्या जवळ गेल्यावर उष्णता मिळते. गुलाबाच्या जवळ गेल्यावर सुगंध मिळतो. म्हणून स्वामींकडे काही मागण्यापेक्षा जवळीक बनवा. रोज नामस्मरणाने त्यांच्या जवळ जा. बरेच काही आपोआप न मागता आपणास मिळू लागेल. हा अनुभव आहे. नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही. स्वामीकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईबाबाचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही. एक भास एक दिसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. स्वामी म्हणतात, फसवणारे कोणीही असो पण वाचवणारा मी आहे तुमच्याजवळ. फक्त मला हाक मारा, मी धावत येईन. लाख चुका करून पण मला समजून घेतलंय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे स्वामी. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.